आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरात मांजरीनं 217 जणांना चावा घेतलाय। मांजर चावल्यानं जुलैमध्ये 217 जणांची रुग्णालयात धावे। दररोज सरासरी 7 जण मांजराच्या चाव्याचे शिकार ठरलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरात मांजरींचा सुळसुळाट आहे। मांजराच्या चाव्यानं घाटी रुग्णालयाचा रस्ता धरणाऱ्यांची संख्या वाढतीये। मांजर चावल्यामुळे जुलैमध्ये तब्बल 217 जणांना घाटी रुग्णालयात धाव घ्यावी लागली आहे। महिनाभरात दररोज सरासरी 7 जण मांजराच्या चाव्याचे शिकार ठरलेले आहेत। तर शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना आता मांजरीच्या चाव्यानं मात्र घाटीची डोकेदुखी वाढलेली आहे। त्यामुळे मांजराच्या चाव्यालाही आता गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, खरं तर छत्रपती संभाजीनगरात आता कुत्र्यांपाठोपाठ मांजरींच्या चाव्याची देखील ही घटना वाढतच चाललेल्या आहेत। अधिकची अपडेट काय? नक्कीच कृपा, जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जुलै महिन्याची जी आकडेवारी समोर आली ती एक धक्कादायक आकडेवारी आहे। 217 जणांना आतापर्यंत जे आहे ते मांजरीने चावा घेतल्याची आकडेवारी जी आहे ती समोर आलेली आहे। शासकीय रुग्णालयामध्ये हे रुग्ण जे आहेत ते दाखल झाले होते, त्यानंतर ही संपूर्ण आकडेवारी समोर आली। मात्र काही खाजगी रुग्णालयातील आकडेवारी जी आहे ती समोर आलेली नाही। मात्र कुत्र्याचा पाठोपाठ जर बघितलं तर आता मांजरींचा चावा घेण्याच्या घटना ज्या आहेत त्या देखील वाढत असल्याच्या पाहायला मिळतात। त्यामुळे गंभीरची बाब जी आहे ती निर्माण होत चाललेली आहे। कारण हे प्राणी जे आहेत आता हिंसक होत चालल्याचे पाहायला मिळतं। कुत्रा जशा पद्धतीचं सध्या चावा घेत आहे त्याच पद्धतीने मांजरीने चावा घेण्याच्या घटना ज्या आहेत त्या देखील शहरामध्ये वाढत आहे। त्यामुळे आता ज्या मांजरी काही नागरिक जे आहेत ते पालन करत असतात, मात्र त्या देखील आता चावा घेऊ लागल्याच्या पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मोकाट मांजरी ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी चावत असल्याच्या पाहायला मिळतात। त्यामुळे ही संपूर्ण आकडेवारी जी आहे ती वाढत आहे। सध्या जर बघितलं तर सरासरी एका दिवसाला 7 पेक्षा ते 5 मांजरी ज्या आहेत त्या नागरिकांना चावा घेत असल्याची ही घटना जी आहे ती समोर आली आहे। त्यामुळे आता प्राणीपासून एक हिंसक जे आहे ती निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर बघितलं तर खुलताबाद या ठिकाणी जर बघितलं तर एका कुत्र्याने एका मुलावरती जे आहे ते चावा घेतल्याची घटना जी आहे ती समोर आली। त्यानंतर आता ही मांजरीच्या घटना ज्या आहेत त्या देखील सातत्याने वाढ होत चालली आहे। त्यामुळे आता जे प्राणी आपण पाळत आहोत हा हिंसक तर नाही ना, असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे। कारण सध्या जर बघितलं ती आकडेवारी जी आहे ती शासकीय याच्यानुसार समोर आलेली आहे। त्यामुळे आता जो प्राणी आपण पाळण्याचा प्रयत्न करत आहोत तोच प्राणी जर बघितलं तर आता नागरिकांना चावा घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या जर बघितलं तर ज्या मांजरीला जे आहे ते ज्यानंतर कुत्रा चावा घेतल्यानंतर जे मेडिसिन घ्यावं लागते तीच मांजरीनं देखील घ्यावं लागते। त्यामुळे ही संपूर्ण घटना जी आहे ती देखील धक्कादायक आहे। त्यामुळे आरोग्य विभागाकडून आता जे प्राणी आहेत हे हिंसक आहेत का, त्याचबरोबर त्यांचं निर्जंतुकीकरण केलं आहे का, त्यांना जे काही मेडिकल सुविधा आहेत त्या देखील दिल्यात का, या संपूर्ण विभागाची काळजी घेण्यात यावी असं आवाहन देखील आता आरोग्य विभाग करत आहे। अगदीच खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर दररोज सरासरी 7 जण मांजराच्या चाव्याचे आता शिकार ठरलेले आहेत। कुत्र्यांपाठोपाठ आता मांजरी देखील कुठेतरी हिंसक बनत चालल्यात का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला।